नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। BMC बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सध्या काही पदांसाठी भरती चालू आहे। ही भरती जी होती ती 20 ऑगस्ट 2024 पासून या भरतीचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत होते, परंतु त्यावेळी त्यांची काही अट होती आणि त्या अटीमुळेच अनेक अर्ज जे होते ते नामंजूर करण्यात आले होते। तर त्या अटी काय होत्या आणि आता सरकारनं त्याच्यावर काय निर्णय घेतला आहे, या सर्व गोष्टींबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता येथे तुम्ही पाहू शकता, निघाली नवी जाहिरात आणि ती अट झाली रद्द। आता ती जाहिरात नवीन जी निघाली आहे ती काय असणार आहे, त्याचबरोबरीनं ती अट कोणती जी रद्द करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपल्या या चॅनलवर सरकारी भरती, त्याचबरोबरीनं विविध सरकारी योजना आणि तसेच ऑनलाईन करता येणारे सरकारी कागदपत्रांवरचे बदल याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळते। त्यामुळे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच एक लाईक मात्र अवश्य करा। आणि तुमचे काहीही कमेंट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समधून विचारू शकता। तर लगेचच आपण पाहूया जी नवी जाहिरात आहे ती आताची काय आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता, मुंबई महानगरपालिकेच्या 1846 लिपिक पदासाठी निघाली नवी जाहिरात व त्याचबरोबर त्यांनी काय दिले पहा, ती अट झाली रद्द। मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक क्लर्क पदासाठी 1846 जागांच्या भरतीची जाहिरात महिन्याभरापूर्वी निघाली होती। आता या क्लर्क पदासाठी जाहिरात जी होती ती महिनाभरापूर्वीच निघाली होती। पुढे पाहूया, या जाहिरातीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत, पण एका जाचक अटीमुळे अनेकांना अर्ज भरता आला नव्हता। या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। आता कोणत्या कारणामुळे जनतेमध्ये हा संताप व्यक्त केला जात होता ते आपण आता पुढे पाहणार आहोतच। या विरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आवाजही उठवला होता। त्यामुळे आता महानगरपालिकेनं यात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। तसंच पुन्हा जाहिरातीत बदल करून ती प्रसिद्ध केली आहे। त्यामुळे आता जे उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। नव्या जाहिरातीनुसार येत्या 15 दिवसात पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। यामध्ये यापूर्वी ज्या जाहिरातीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत, असं महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे। लिपिक सर्व वर्गातील रिक्त पद सरळ सेवेनं भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता नव्या जाहिरातीनुसार 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज भरता येणार असून 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत शेवटची तारीख असणार आहे। आता ती अट कोणती होती आपण जाणून घेऊया। ती अट रद्द केल्यानं मोठा दिलासा। या भरतीसाठी उमेदवार 10वी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशी शैक्षणिक अर्हता लागू होती। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, 1846 जागा आहेत लिपिकसाठी, त्या संपूर्ण म्हणजे अट काय त्यांची 10वी ते ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर तुम्ही असलात किंवा 10वी पास असाल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता, इथे अप्लाय करू शकता। त्यामुळे जशी तुमची शैक्षणिक पात्रता असेल तसं तुम्हाला तिथे पद मिळेल। परंतु 10वी असो, 12वी किंवा पदवीधर असो, तुम्हाला ती एक्झाम जी असते ती तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये तुम्ही पास केलेली असायला हवी अशी तेव्हा त्यांची अट होती, म्हणून अनेकांना त्यावेळेला अर्ज भरता आला नव्हता। आता पुढे पाहूया, आता आलेल्या विविध सूचनांनुसार प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। यामुळं आता नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। नवी जाहिरात अशी, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या एकूण 1845 रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे। हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करायचे आहेत। पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक लिपिक, पदसंख्या 1845 जागा। शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार. आता येथे पहा, वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. आता सहसा 43 वर्षापर्यंत कुठेही वयाची मर्यादा लांबवली जात नाही. जास्तीत जास्त 32, 30 किंवा 35 एवढीच असते. पण इथे तुम्हाला एक बेनिफिट आहे की तुमचं वय 43 पर्यंत जरी असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता इथे नोकरी ठिकाण जे आहे ते मुंबई दाखवत आहे. वेतन म्हणजे तुमचा पगार जो असणार आहे तो असणार आहे 25,500 ते 81,100. म्हणजे जसं तुमचं शिक्षण असेल त्यानुसार तुम्हाला ह्या भरतीमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट, तुमचं जे काही तिकडचं स्थान असेल ते निश्चित केलं जाईल आणि त्यानुसार तुमचं जे वेतन असेल ते तिथे डिसाईड केलं जाईल. आता इथे अर्ध शुल्क खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये आणि आरक्षित वर्गासाठी 900 रुपये असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. आता ज्या लोकांनी 10वी 12वी ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट टर्ममध्ये कंप्लीट केलं नव्हतं, ज्यांना फॉर्म भरता आले नव्हते, ते आता इथे फॉर्म भरू शकणार आहेत. आणि त्यांनी हेही सांगितलं जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तोच फॉर्म तुमचा चालणार आहे. आणि त्यावेळेला जर तुम्ही 2 सर्टिफिकेट जॉईन केले असतील आणि तुम्हाला रिजेक्ट दाखवलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तिथे जाऊन चौकशी करा आणि म्हणावं आता जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला पुन्हा तिथे तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊन जाईल. तर आता इथेच थांबतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाच एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबरीने अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेचच करून घ्या, बेल आयकन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.